नमस्कार, मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या कांचन आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आम्ही येऊन पोहोचलोय तुळजापूरमध्ये। तर अक्कलकोटचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही इकडे आलोय। तर इकडे आम्ही 108 हा नंबर आहे भक्त निवासचा, इथेच मस्त रूम केली आहे आणि आता निघालो आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी। संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आजचा व्लॉग हा मी संध्याकाळी सुरू केलेला आहे। चला तर आजचा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा। इकडनं आता आम्ही निघतच आहोत। समोर इकडे मस्त झाडं वगैरे लावलेली आहेत, गार्डन सारखा एरिया आहे पूर्ण आणि खूप थंड वातावरण आहे। इकडचं अशी गार हवा देखील चालू आहे, खूप म्हणजे खूप जास्त थंडी आहे। संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही निघालोय दर्शनासाठी। किती वेळ लागेल आता माहिती नाही, बघूया, गेल्यावरच कळेल किती गर्दी आहे, त्यावर आहे किती वेळ लागेल। ज्यूस पीच का तू? जय देव जय देव। मोठं हे आहे, आपल्याला 5 मिनिटं लागले असेल ना? हो, जवळ आहे म्हणजे। नाही खाली नाही उतरा। आम्ही निघालोय देवीचं दर्शन घेण्यासाठी। जवळून दर्शन घेण्यासाठी आम्हाला 3 तास लागणार आहेत, त्यामुळे आम्ही फक्त देवीचं आता मुखदर्शन करणार आहोत। हा आहे देवीच्या मुखदर्शनाकडे जाण्याचा मार्ग। लागला दर्शनासाठी आणि जास्त गर्दी नव्हती, तरी चालू आम्ही दर्शन घेऊन। आणि हा आहे मंदिराचा समोर बाहेरचा परिसर आणि संध्याकाळची वेळ आहे, तर सगळीकडे अशी मस्त लाइटिंग लावलेली आहे मंदिराला। छान लाइटिंग।
साईज आहे का? आहे का? हा, हे बघा इथे कांचन ड्रेसेस. तर हे मला बोलतात की या दुकानामध्ये इथे फ्री मध्ये मिळेल ना, चल जाऊया. तुझ्याच नावाचा बोर्ड आहे, चल बोलतील फ्री मध्ये मिळेल ना, असं होऊ शकतो. आणि तुम्हाला जर इकडचे हॉटेल्स माहिती असतील चांगले कोणते आहेत तर हॉटेलचं नाव नक्की सांगा. मस्त मार्केट फिरून आम्ही आलो एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आणि इथे आम्ही ऑर्डर केली आहे पंजाबी थाली, फक्त 180 रुपये. तर या थालीमध्ये आहे शेवभाजी, पनीर भाजी, जिरा राईस, चपाती, दाल तडका आणि दही. आम्ही आताच दर्शन घेऊन आलोय, आता भक्त निवास मध्येच जात आहोत. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.